आणि आज काल आपण लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल शिकलेलो आहोत आणि त्याच्या अगोदर आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल शिकलेलो, राईट. काल मी तुम्हाला त्या दोघांचे डिफरन्सेस पण सांगितले, त्याचे इक्वेशन कसे डिराईव्ह करायचे ते पण सांगितलेलं काल तुम्हाला. ठीक आहे, आज आपण डिस्कस करूयात पॉप्युलेशन इंटरॅक्शन. सर्वांनी लक्ष द्यायचं. तुम्ही एक काम करा, हेडिंग देऊन टाका एक पॉप्युलेशन इंटरॅक्शन. तुम्ही नोट्स लिहिता ना, याच्यात लिहा पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स. माझा आवाज येतो का क्लिअर अद्वैत? हो सर येत. पॉप्युलेशन. येस सर, येतो. ठीक आहे, ओके. पॉप्युलेशन इंटरॅक्शन हेडिंग द्या. चलो अपूर्वा, हा कालचं पण रेकॉर्डिंग ते आधीच अपलोड झालं ना, ते दोन्ही अपलोड करतो मी लेक्चर झाल्यावर. मी स्टार्ट करा पॉप्युलेशन इंटरॅक्शन. ओके, लिहिलं? हे पहा, तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारचे इंटरॅक्शन असतात पॉप्युलेशन मध्ये. पहिल्या प्रकारचे असते कोणते रे इंटरॅक्शन? इंट्रा स्पेसिफिक, बरोबर. आणि दुसरी कोणती असते? इंटर स्पेसिफिक. असं दोन्ही हेडिंग द्यायचे, दोन्ही बाजूला दोन लिहा. इंट्रा स्पेसिफिक इंटरॅक्शन, इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन. लिहिलं? इंटर स्पेसिफिक आणि इंट्रा स्पेसिफिक. इंटर स्पेसिफिक म्हणजे काय? इंटरॅक्शन, पॉप्युलेशन इंटरॅक्शन, पॉप्युलेशन इंटरॅक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीशीज. व्यवस्थित लिहून घ्या. इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम स्पीशीज. लिहिलं? पॉप्युलेशन इंटरॅक्शन बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ द सेम स्पीशीज ही झाली इंट्रा स्पेसिफिक इंटरॅक्शन. दुसरी लिहा इंटर स्पेसिफिक. त्यामध्ये लिहा पॉप्युलेशन इंटरॅक्शन, इंटरॅक्शन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑफ डिफरंट स्पीशीज. लिहिलं का? दोन वेगवेगळ्या स्पीशीज किंवा तीन वेगवेगळ्या स्पीशीज मधली जी इंटरॅक्शन आहे ती असणार आहे इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन. एकाच स्पीशीज मधली इंटरॅक्शन इंट्रा स्पेसिफिक इंटरॅक्शन. ठीक आहे, बर. आता या ज्या इंटरॅक्शन असतात, या इंटरॅक्शन बघा, ज्या इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन असतात, दोन वेगवेगळ्या स्पीशीज मधल्या इंटरॅक्शन असतात, या कोणत्या कोणत्या असतात बघा. सपोज झालं का तुमचं लिहून? हे डन? हॅलो, येस. लिहिल्या दोन्ही तुम्ही इंटरॅक्शन. आता या ज्या इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन असतात ना, Yes, दोन sir. वेगवेगळ्या स्पीशीज मधल्या इंटरॅक्शन असतात. मग पुढच्या लाईनवर लिहा, पुढच्या लाईनवर लिहा. इथे एका बाजूला लिहा स्पीशीज ए, स्पीशीज ए. त्याच्या समोरच्या लाईनवर लिहा स्पीशीज बी, स्पीशीज बी. ठीक आहे, पुढे लिहा त्याच्या नेम ऑफ इंटरॅक्शन. यावर एखादा क्वेश्चन येईल बरं का नीटला. नेम ऑफ इंटरॅक्शन. ठीक आहे, चला यामध्ये पहिलं स्पीशीज ए, स्पीशीज बी. सपोज स्पीशीज ए आणि बी अशा इंटरॅक्शन मध्ये राहतात की दोघांना बेनिफिट होत आहे. फॉर एक्झाम्पल लायकेन आठवतं का तुम्हाला? लायकेन. हॅलो, येस सर. लायकेन मधलं असोसिएशन कसं असतं? सिम्बायोटिक असतं, बरोबर. मग ज्यावेळेस दोघांना बेनिफिट होतं, एक प्लस दुसरा पण प्लस, दोघांना ज्यावेळेस बेनिफिट होतं, या प्रकारच्या इंटरॅक्शनला आपण सिम्बायोसिस म्हणतो, किंवा याला काय म्हणतो आपण? बोला काय? म्युच्युअलिझम. कळतंय का? दोघांना जर बेनिफिट होत असेल त्याला म्हणतो आपण म्युच्युअलिझम, किंवा त्याला म्हणतो आपण सिम्बायोसिस. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारचं इंटरॅक्शन. लिहिलं का पहिलं तुम्ही? जर स्पीशीज ए ला पण नुकसान होत आहे आणि स्पीशीज बी ला पण नुकसान होत, तर अशा प्रकारचं जे इंटरॅक्शन असतं ते असतं कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कळतंय का? जर दोन स्पीशीज बरोबर आहेत, एकत्रित राहत आहेत आणि त्यांच्या दोघांचं नुकसान होत आहे, तर ते कशामुळे होत असेल? त्या टाईपच्या इंटरॅक्शनला तुम्ही बोलणार कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन. ठीक आहे,
तिसऱ्या प्रकारचे इंटरॅक्शन बघ. एका स्पीशीजला बेनिफिट होतो, एका स्पीशीजला नुकसान होतं, कोणतंही असेल. एकाला बेनिफिट, एकाला नुकसान, तर याला तुम्ही बोलू शकता प्रिडेशन. प्रिडेशन मध्ये पण असं होणार, एकाला बेनिफिट होणार, एकाला नुकसान होणार. लिहिलं का? किंवा एकाला बेनिफिट, एकाला नुकसान, हे तुम्हाला पॅरासिटिझम मध्ये पण दिसू शकतं. पॅरासिटिझम मध्ये पण या टाईपचं इंटरॅक्शन दिसू शकतं. एकाला बेनिफिट, एकाला हार्म, हे तुम्हाला पॅरासिटिझम मध्ये पण दिसू शकतं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं इंटरॅक्शन, एकाला बेनिफिट, एक न्यूट्रल. एकाला बेनिफिट झाला, एक न्यूट्रल आहे. अशा प्रकारच्या इंटरॅक्शनला म्हणतो आपण कॉमेन्सॅलिझम. याचे सर्व एक्झाम्पल वगैरे आपण स्टडी करूयात. ठीक आहे. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. सपोज दोन स्पीशीज आहेत, त्यापैकी एकाला बेनिफिट होतं आणि एक जी ती न्यूट्रल आहे, त्याला म्हणायचं कॉमेन्सॅलिझम. ठीक आहे. आता सपोज दोन स्पीशीज आहेत, त्यापैकी एका स्पीशीजला नुकसान होत आहे आणि एक न्यूट्रल आहे, त्याला म्हणायचं ॲमेन्सॅलिझम. लक्षात ठेवा हे ॲमेन्सॅलिझम. झालं का लिहून तुमचं हे? या इंटरॅक्शनवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्याचं एक्झाम्पल देतात आणि विचारतात या टाईपची इंटरॅक्शन कोणती. जर दोघांना बेनिफिट होत असेल, दोघांना जर बेनिफिट होत असेल, ईशा, जर दोघांना बेनिफिट होत असेल तर याला बोलतो आपण म्युच्युअलिझम किंवा याला बोलतो सिम्बायसिस. हे दोघांना नुकसान होत असेल तर त्याला बोलतो आपण कॉम्पिटिशन. ठीक आहे. जर एकाला बेनिफिट होतोय, दुसरा न्यूट्रल आहे, एकाला बेनिफिट होतं, दुसऱ्याला हार्म होतो, किंवा एकाला बेनिफिट होतं, दुसऱ्याला हार्म होतो. हे दोन प्रकारचे इंटरॅक्शन, एक तर प्रिडेशन असेल किंवा काय असेल, पॅरासाइटिझम असेल. प्रिडेशन, प्रिडेशन. पॅरासिटिझम. येस. चौथ्या प्रकारची इंटरॅक्शन, एकाला बेनिफिट होतो, दोन स्पीशीज पैकी. पाचव्या प्रकारची इंटरॅक्शन आहे, एकाला बेनिफिट होतो आणि दुसरा न्यूट्रल आहे, याला म्हणायचं कॉमेन्सॅलिझम. आणि जर एकाला नुकसान होत आहे आणि दुसरा न्यूट्रल आहे, त्याला बोलायचं ॲमेन्सॅलिझम. हे सर्व टाइप ऑफ इंटरॅक्शन्स आहेत. एनसीईआरटी मध्ये जसे दिलेत तसेच तसे मी तुम्हाला इथे दिलेत. झालं का लिहून तुमचं हे? हॅलो. येस सर. ओके. चला आता काही आपण एक्झाम्पल्स याचे स्टडी करूयात. काही एक्झाम्पल्स याचे स्टडी करू आपण. पहिलं घेऊ आपण म्युच्युअलिझम. चला करू का रब हे? पहिला घ्या तुम्ही, जे आपण सिक्वेन्स प्रमाणेच घेऊयात. म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम म्हणजे दोघांना बेनिफिट होणार, प्लस प्लस रिलेशनशिप. ठीक आहे. प्लस प्लस रिलेशनशिप. both the members are benefited. दोन्ही जे मेंबर असतील ना, दोघांचं काय होणार आहे, बेनिफिट होणार आहे या टाईपचे इंटरॅक्शन. त्यातला पहिला एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल फर्स्ट, लायकिंग. एनसीईआरटी मधले सगळे एक्झाम्पल लिहून देतो मी तुम्हाला, शॉर्ट मध्ये देतोय सगळं. या क्वेश्चन कसा जरी आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. लायकिन एक एक्झाम्पल. कोणाची रिलेशनशिप आहे लायकिन? अल्गी. Algae and fungi. अल्गीला काय म्हणतो आपण? फोटोबायट. म्हणतो आपण फोटोबायट, कारण तो फोटोसिंथेसिस. फोटोबायंट. दुसरं नाव आहे त्याचं काय? फायकोबायंट. येस. आणि दुसरा कोण आहे त्याचा मेंबर? Fungi. फंगाय. दुसरं नाव काय त्याचं? मायकोबायंट. Mycobiont. येस. या दोघांमधली मायकोबायट, या दोघांमधली ही रिलेशनशिप आहे. याला पण बेनिफिट होणार, याला पण बेनिफिट, असं रिलेशनशिप लायकिन. दुसरं एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल 2. एक्झाम्पल 2 घ्या. मायकोरायझा. मायको म्हणजे फंगाय, रायझा म्हणजे रूट. माझा आवाज येतो ना रे? Yes. मायको म्हणजे फंगाय, रायझा म्हणजे रूट. येस सर. हे असोसिएशन कोणाचं? फंगाय अँड फंगाय आणि कोण? रूट्स ऑफ हायर प्लांट्स. फंगाय आणि हायर प्लांटचे रूट्स यांच्यामधलं असोसिएशन आहे. बरोबर. फंगाय काय करणार? या रूटला वॉटर प्रोव्हाइड करेल, मिनरल प्रोव्हाइड करेल, न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करेल. आणि रूट काय प्रोव्हाइड करेल? फंगायला फूड प्रोव्हाइड करेल. समजलं? दोघांना बेनिफिट होतं. याला पण बेनिफिट होणार, याला पण बेनिफिट.
हायर प्लांटच्या रूटला जे कमी प्रमाणामध्ये वॉटर असणारे सॉइल मधलं ते सुद्धा फंगाय ऍब्सॉर्ब करून देऊन टाकतील रूटला. ठीक आहे, आणि रूट कडनं फंगा काय घेतील, फूड घेतील, म्हणजे दोघांना बेनिफिट होतो. हे झालं दुसरं एक्झाम्पल. तर थर्ड एक्झाम्पल. ठीक आहे, या असोसिएशन मध्ये मायक्रोरायझामध्ये फंगाय हेल्प द प्लांट इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ द इसेन्शियल न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल अँड रूट प्रोव्हाइड फूड टू द फंगाय. असं हे असोसिएशन आहे, दोघांना त्यामध्ये बेनिफिट होतो. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल घ्या. पॉलिनेशन. पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय पॉलिनेटर्स. पॉलिनेटर्स म्हणजे इथे आपण ऍनिमल्स कन्सिडर करतो. कोणाचं रिलेशनशिप आहे पॉलिनेशन साठी? प्लांट कडे काय असतात रे, पोलन ग्रेन असतात, बरोबर. पोलन ग्रेन्स. आणि ऍनिमल्स काय करतात, या पोलन ग्रेनला ट्रान्सफर करतात. ऍनिमल मध्ये मग कोण असू शकतात, बर्ड्स असू शकतात, किंवा इन्सेक्ट्स. बॅट्स असू शकतात, बरोबर, किंवा इन्सेक्ट्स असू शकतात. ओके, बर्ड्स असतील, बॅट्स असतील, इन्सेक्ट्स असतील, याद्वारे पॉलिनेशन होतं, बरोबर. म्हणजे यामध्ये बघा, प्लांटला पण बेनिफिट होतं पॉलिनेशनद्वारे, ऍनिमल्सला पण काय मिळतं, फूड मिळतं किंवा नेक्टर मिळतो, मध मिळतो, बरोबर. बर्ड्स असतील, बॅट्स असतील, इन्सेक्ट असतील, यांना नेक्टर मिळतो, दोघांना बेनिफिट होतो. पॉलिनेटर. हे झालं तिसरं एक्झाम्पल म्युच्युअलिझमचं. झालं काय, समजलं का तुम्हाला? थर्ड एक्झाम्पल समजलं. फोर्थ पॉइंट कन्सिडर करा यामध्ये. लिहा प्लांट एनिमल इंटरॅक्शन्स. प्लांट एनिमल इंटरॅक्शन्स हा पॉइंट लिहा जरा, इम्पॉर्टंट आहे. प्लांट एनिमल interactions often involve तर फोर्थ एक्झाम्पल आहे का? एक्झाम्पल नाही, फोर्थ पॉइंट आहे. ठीक आहे, 3 एक्झाम्पल घेतले आपण, फोर्थ पॉइंट घ्या डायरेक्ट. यामध्ये हा एक्झाम्पल म्हणून पण कन्सिडर करता येईल, पण यामध्ये थोडस इन्फॉर्मेशन दिली बघा. प्लांट एनिमल इंटरॅक्शन ऑफन इन्व्हॉल्व co-evolution of the mutualist. त्यामध्ये लिहा evolution of flower and its pollinator species are tightly linked. बघा आता इथे हा जो तिसरा एक्झाम्पल घेतला ना, त्याची इन्फॉर्मेशन दिली. काय इन्फॉर्मेशन दिली? आपण तिसरं एक्झाम्पल घेतलं, पॉलिनेशन बाय पॉलिनेटर. याच्यामध्ये प्लांट आणि अॅनिमलचं इंटरॅक्शन, दोघांना बेनिफिट होतो. मग इथे या एक्झाम्पलच्या नंतर इथे सांगितलं या पॉइंट मध्ये की प्लांट अॅनिमलचे जे इंटरॅक्शन असतात ना, हे असं इव्होल्युशन असतं की याला को इव्होल्युशन म्हणतात. को इव्होल्युशन म्हणजे दोघे इव्हॉल्व होतात. म्हणजे काय, एखादी प्लांट मध्ये फ्लावर बनत असेल तर त्या फ्लावरचं पॉलिनेशन करणारे जे अॅनिमल असतील त्यांच्यामध्ये पण चेंजेस होतील, फ्लावर मध्ये पण त्यानुसार चेंजेस होतील. समजतंय का? म्हणजे दोघांमध्ये असे चेंजेस होतील की दोघांना बेनिफिट होईल. समजतंय? म्हणून काय लिहिलं आहे, ऑफन इन्व्हॉल्व को इव्होल्युशन ऑफ द म्युच्युअलिस्ट. दोघांना बेनिफिट होईल अशा प्रकारे इव्होल्युशन होऊ शकतं. मग याचं एक्झाम्पल काय दिलं त्यांनी? इव्होल्युशन ऑफ फ्लावर अँड इट्स स्पीशीज आर टाइटली लिंक्ड. या शब्दाचा अर्थ कळतोय का? इव्होल्युशन ऑफ फ्लावर अँड इट्स पॉलिनेटर आर टाइटली लिंक. म्हणजे हे दोघेही असे इव्हॉल्व झालेत की ज्यावेळेस फ्लावर इव्हॉल्व व्हायला लागला त्यानंतर त्याचा पॉलिनेटर पण इव्हॉल्व व्हायला लागला. दोघांचं इव्होल्युशन एकाच वेळेला झालं, याला म्हणतो आपण को इव्होल्युशन. सो हे एक एक्झाम्पल आहे कशाचं? को इव्होल्युशनचं. लक्षात ठेवा.
This is one of the example of the co-evolution. ठीक आहे, पुढचं एक एक्झाम्पल घ्या. झालं का लिहून तुमचं आहे? म्युच्युअलिझम मध्येच कंटिन्यू करायचं. डन झालं का? येस सर. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल घ्या. हे फोर्थ किंवा याला पॉईंट घ्या, फिफ्थ. पॉईंट फिफ्थ घ्या. एक्झाम्पल नेक्स्ट घ्या. एक्झाम्पल आहे फिग स्पीशीज. फिग म्हणजे ते तुम्हाला अंजीर माहिती का? अंजीर. हॅलो, येस. खाल्ले का तुम्ही कधी अंजीर? ठीक आहे, ते अंजीर असेल Yes, किंवा ते हे असतं बघा, दत्ताच्या तिथे झाड असतं बघा एक, ते उंबराचं झाड माहिती की तुम्हाला? उंबर म्हणतात त्याला. ते पण फिग सारखं दिसतं. फिग जे असतात ना, त्या फिगच्या मध्ये एक वास्पच्या स्पीशीज राहतात. वास्प म्हणजे काही इन्सेक्ट्स मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, लिहा पहिले. फिग स्पीशीज have evolved one-to-one relationship. इम्पॉर्टंट आहेत बरं का सर्व एक्झाम्पल्स. एनसीईआरटी मधले एक्झाम्पल जसे तसे लक्षात ठेवायचे. जसे तसे म्हणजे पाठांतर नाही करायचं. एक्झाम्पल लक्षात ठेवा कशामध्ये. ठीक आहे. फिग स्पीशीज हॅव इव्हॉल्व्ड one-to-one relationship with the pollinator species. with the pollinator wasp. Species. sir. हा बोल ना. Sir, one-to-one relationship म्हणजे one-to-one रिलेशनशिप म्हणजे प्रत्येक फिगच्या स्पीशीज साठी पर्टिक्युलर इन्सेक्टची स्पीशीज आहे जी त्याला पॉलिनेट करते. ते जाऊन सांगतो. ओके सर. प्रत्येक स्पीशीज, फिगची जी स्पीशीज असेल ना, त्या स्पीशीज साठी एक पर्टिक्युलर त्या इन्सेक्टची स्पीशीज असेल तीच त्याला पॉलिनेशन. ठीक आहे, बघा. फिग स्पीशीज हॅव इव्हॉल्व्ड one-to-one relationship with pollinator wasp species in such a way that, हे बघ याचं मीनिंग इथे देतो, that given fig species can be pollinated only by its partner wasp species. काय सांगितलं मग? Fig species have evolved one-to-one relationship with pollinator wasp species in such a way that given fig species can be pollinated only by its partner wasp species. वास्प हे एक प्रकारचे इन्सेक्ट असतात. तुम्ही ते गुगल करून बघू शकता. आता पण बघू शकता तुमच्याकडे मोबाईल असेल. या वास्प ज्या स्पीशीज आहेत त्या फिगला, हे इन्सेक्ट्स आहेत एक प्रकारचे जे त्या फिगच्या मध्ये राहतात. ठीक आहे, मग पुढे लिहा. द फिमेल सर. बोल ना. वास्प पर्यंत शिकवून झालंय. आता जॉईन झालो आम्ही केमिस्ट्री झाल्यावर. आता मी पहिलंच रिलेशनशिप चालू केलंय. मी 10-15 मिनिटं झाले का चालू करू? नंतर बघून घेशील पुढचं. ठीक आहे. येस. ठीक आहे, आधीच बघून घेशील, नंतर समजून जाईल लगेच. हे आता पुढचं लिहून एक पेज सोडून दे पूर्ण, एक बाजूचं. हो. The female wasp species uses fig fruit
fig fruit for oviposition. ओव्हिपोजिशन म्हणजे लेइंग एग्स. म्हणजे बघा, या वास्प म्हणजे इन्सेक्ट्स आहे, हे या फिगचा वापर कशासाठी करतात? फिग म्हणजे अंजीर, ते जे फ्रूट आहे त्या फ्रूट मध्ये ते काय करतात? त्या फ्रूट मध्ये ते बघा एग देतात. पहा सगळ्यात पहिली गोष्ट, एग देतात. as well as uses developing seeds, using developing seeds within the fruit for nourishing the larvae, पुढच्या लाईन वर the wasp pollinates the fig inflorescence, during egg laying. ठीक आहे. बघा आता इथे काय लिहिले आपण एक्झाम्पल, आपण लिहितो एक्झाम्पल म्युच्युअलिझम म्हणजे काय रे? असं असोसिएशन ज्यामध्ये दोघांना बेनिफिट होतो. आपण 3 एक्झाम्पल ऑलरेडी स्टडी केलेत आणि हा नेक्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी. हे नेक्स्ट जे एक्झाम्पल दिलंय ना, हे दिलंय फिग म्हणजे अंजीर. माहिती ना तुम्हाला? अंजीर खाल्लंय का कधी तुम्ही? त्याच्या आतमध्ये बघा वर खूप सारे असे फ्लावर सारखे स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला. दिसतात का पिंक कलरचे त्याच्यामध्ये? मला अंजीर खाल्लं का कधी? हॅलो, पिंक कलरचे. हो Yes, sir. सर. Yes, sir. पिंक कलरचे आहे आणि त्याच्यामध्ये बघा छोटे छोटे सीड पण बनलेले असतात. खाल्लंय का कधी तुम्ही? आणि त्यामध्ये छोटेसे सीड असतात बघा, बारीक सीड असतात. ते सीड असे कडक नाही लागत, तुम्ही त्याला डायरेक्टली खाऊ शकता. ठीक आहे. ही जी फिगची स्पीशीज असते ना, या फिगच्या स्पीशीज मध्ये काही वास्पच्या स्पीशीज, वास्प म्हणजे एक प्रकारचे इन्सेक्ट, या वास्पच्या स्पीशीज आहेत ना, त्याच्यामध्ये एग देतात. तुम्ही बघा कधी ते अंजीर जर जास्त पिकलेला असेल ना, त्यामध्ये कधी छोटे बारीक किडे निघतात बाहेर. या ज्या फिगच्या स्पीशीज असतात ना, या फिगच्या स्पीशीजचं रिलेशनशिप फॉर्म झाले कोणाबरोबर? काही वास्पच्या स्पीशीज बरोबर. वास्प म्हणजे काय असतात? एक प्रकारचे इन्सेक्ट. ठीक आहे. आता या ज्या फिमेल वास्प असतात ना, म्हणजे या फिमेल इन्सेक्ट जे असतात ना, ते काय करतात? या फिगच्या आतमध्ये एग देतात. फिगच्या आतमध्ये काय देतात? एग देतात. बघा पहिला पॉईंट काय सांगितलं? फिमेल वास्प स्पीशीज ज्या असतात त्या फिगच्या फ्रूट मध्ये काय देतात? एग देतात. आणि एग दिल्यानंतर हे जे एग असतील ना फिमेल, ते एग काही दिवसांनी हॅच आउट होतात. हॅच आउट झाल्यानंतर ते काय करतात? या फिगच्या आतमध्ये जे काही सीड असतात बारीक याच्यामध्ये सीड असतात, त्या सीडचा ऍज अ फूड म्हणून हे लार्वे युज करतात. कळते का तुम्हाला? म्हणजे वास्पला याचं बेनिफिट आहे काय? राहण्यासाठी जागा मिळेल. म्हणजे सगळ्यात पहिले एग जे असणार ते त्या फ्रूट मध्ये देणार. एग मधनं जे लार्वे बाहेर येणार, त्या लार्व्यांना सुद्धा फूड जे असणार ते कशापासून मिळणार आहे? या फिगच्या कशापासून मिळणार आहे? सीड पासून एनर्जी मिळणार त्या लार्व्यांना. कळलं? हा झाला बेनिफिट. कोणाचा बेनिफिट झाला? हा कोणाचा बेनिफिट झाला? वास्प. ठीक आहे. आता वास्पमुळे या फिगला काय बेनिफिट होतं? फिग मध्ये बघा, फिगचं जे फ्लावर असणार आहे ना, त्याच्यामध्ये इन्फ्लोरसन्स असणार. इन्फ्लोरसन्स म्हणजे खूप सारे फ्लावर असतात. छोटे फ्लावरचा तो गुच्छ आहे, त्याला इन्फ्लोरसन्स म्हणतो. आता या वास्पच्या स्पीसीचा याला काय बेनिफिट होतो? वास्पची स्पीसीज ज्यावेळेस या फिगच्या फ्लावर मध्ये ज्यावेळेस तो फ्रूट बनायचा असतो ना, त्यावेळेस फ्रूट बनण्याच्या अगोदर त्या फ्लावर मध्ये ती एग देते. आणि ती ज्यावेळेस एग देण्यासाठी ते वास्पचे इन्सेक्ट आतमध्ये जातात ना, त्यावेळेस ते इन्सेक्ट काय होतात? एका फ्लावर कडनं दुसऱ्या फ्लावर कडे जातात. समजते का तुम्हाला? बघा, 2 वेगवेगळे फ्लावर आहे. एक इन्सेक्ट जो असेल तो या एका फ्लावर कडनं दुसऱ्या फ्लावर कडे ज्यावेळेस जातो एग देण्यासाठी, इथे पण तो एग देण्यासाठी गेला होता. त्यातनं काही पोलन ग्रेन जे असतात ते त्या वास्पच्या बॉडीला चिटकतात आणि त्यावेळेस ते वास्प जे दुसऱ्या फ्लावर मध्ये येणार एग देण्यासाठी, त्यावेळेस त्या फ्लावर मध्ये ते काय करणार आहेत? खूप सारे पोलन ग्रेन आणून सोडणार आहेत. म्हणजे ते काय करणार आहेत? बोला.
काय करणार? पॉलिनेशन करणार. आणि या वास्प मुळेच हे जे फिग असतं ना, याचं पॉलिनेशन खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. म्हणून पहा, वास्प पॉलिनेट्स द फिग इन फ्लोरसन्स ड्युरिंग द एग लेइंग. ज्यावेळेस एग देण्यासाठी ते वेगवेगळी जागा त्या फ्लावरच्या आतमध्ये सर्च करत असतात, त्यावेळेस ते एका फ्लावरकडनं दुसऱ्या फ्लावरकडे जातात आणि त्यावेळेस ते पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात. आणि पोलन ग्रेन ट्रान्सफर केल्यामुळे पॉलिनेशन जे असतं ते जास्त होतं. म्हणजे बघा, हे एक प्रकारचं म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप आहे, ज्यामध्ये वास्पला राहण्यासाठी जागा मिळाली, वास्पच्या लार्वेला खाण्यासाठी फूड मिळालं आणि वास्पने त्या ते जे फ्रूट आहे त्या फ्रूटचं पॉलिनेशन केलेलं आहे. माझा आवाज येतो का क्लिअर? हॅलो, हो सर. क्लिअर? येस सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे म्युच्युअलिस्टिक रिलेशनशिप. असे जे एक्झाम्पल्स आहेत नाही, सगळेचे सगळे एक्झाम्पल्स तुमच्या इझिली लक्षात येतील. एकदा दोनदा वाचले तरी हे लक्षात राहते. इकॉलॉजीला जास्त वेळ लागत नाही, पण त्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल तर क्वेश्चन मध्ये असे काही एक्झाम्पल दिले जातात आणि ते एक्झाम्पल दिले झाले वास्प अँड फिग स्पीशीज शो डॅश डॅश टाइप ऑफ इंटरॅक्शन. तुमचा आन्सर असला पाहिजे म्युच्युअलिस्टिक इंटरॅक्शन. गॉट दिस? झालं का लिहून तुमचं? झालं का? डन. नेक्स्ट एग्जाम्पल, सिक्स्थ एग्जाम्पल. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. आता 6 नंबर, 0.6 नंबरचा ऍक्च्युली 5च एक्झाम्पल आहेत तसे टोटल. हे घ्या नेक्स्ट एक्झाम्पल. पुढे लिहा. एक्झाम्पल आहे ऑर्किडचं. ऑर्किड्स माहिती आहेत ना तुम्हाला? ऑर्किड्स Yes. माहिती आहेत का? येस सर. हा करेल मी अभिषेक. ठीक आहे, ऑर्किड्स माहिती आहेत तुम्हाला. ऑर्किड जे असतात ना, त्यांच्यामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे ऑर्किडचे प्लांट्स असतात. पहिला पॉइंट लिहा, ऑर्किड शो. लिहा, ऑर्किड शो बी वाइल्डरिंग. बी वाइल्डरिंग डायव्हर्सिटी. बी वाइल्डरिंग म्हणजे खूप मोठी. काय दाखवतात? डायव्हर्सिटी. लिहा, ऑर्किड शो बी वाइल्डरिंग डायव्हर्सिटी ऑफ फ्लोरल पॅटर्न्स. ऑर्किड मध्ये वेगवेगळ्या कलरचे फ्लावर बनवणारे प्लांट्स आहेत आणि फ्लावर पण वेगवेगळ्या टाईपचे असतात. ऑर्किड शो बी वाइल्डरिंग म्हणजे ह्यूज डायव्हर्सिटी ऑफ फ्लोरल पॅटर्न which have evolved to attract pollinator insects. ठीक आहे, पुढच्या लाईन वर लिहा, बट not all orchids offer rewards. पुढे लिहा त्यामध्येच, the Mediterranean ऑर्किड, त्याचं नाव आहे ऑफ्रीज. व्यवस्थित नाव लिहा, ऑफ्रीज. हे जीनसचं नाव आहे, त्याला अंडरलाईन करायचं व्यवस्थित. हे नाव लक्षात ठेवा. यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. हे जरा वेगळं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, द मेडिटेरेनियन ऑर्किड ऑफ्रीज. नाव काय त्याचं? ऑफ्रीज. एम्प्लॉईज sexual deceit get pollination done by bee. वन पेटल, इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. वन पेटल
वन पेटल सांगतो ना भक्ती, लिहून तर घे, सांगतो मी, सांगतो. ठीक आहे. वन पेटल ऑफ इट्स फ्लावर, one petal of its flower bears resemblance to the female bee. One petal of its flower resembles to the female bee in size, color and markings. The male bee is attracted to flower, and pseudo copulates with flower. During this process, pollination लिहा पटपट occurs. Pollination occur. In this way, co-evolution operates. झालं का? Co-evolution operates. बघा आता मी काय सांगतो तुम्हाला. 3 मिनिट बाकी. लिहून झालं का तुमचं? हॅलो, येस सर. झालं लिहून? बघा समोर. Yes, sir. येस सर. खूप सोपं आहे, सांगतो तुम्हाला. तुम्हाला गुगल दिसतंय का समोर? नाही? No, sir. आता बघा, गुगल दिसतं का? दिसतंय गुगल? Yes, sir. आता दिसतंय. एक मिनिट. हे बघ, ऑफरीज हे दिसलं का तुम्हाला? ऑफरीज हे फ्लावर दिसतं का? हे फ्लावर बघा बरं, फ्लावर Yes, दिसतं. आता या फ्लावरची पेटल बघा बरं, ही दिसते का पेटल तुम्हाला? ही फ्लावरची, हॅलो, हो सर. ही फ्लावरची पेटल आहे बरं का बाळांनो. हे बाई, येस. हे तुम्हाला बी सारखी दिसते का? Yes, sir. बी Yes, सारखी sir. दिसते का? हनीबी सारखी? हनीबी नाही, त्या बी सारखी दिसते का एखाद्या? दिसते ना? वेगवेगळ्या बी सारखी दिसतात बघा ते. हे पाय, हा वेगळ्या बी सारखी दिसते, ही एका वेगळ्या बी सारखी दिसते. दिसतं का हे? हो सर. हो सर. बी म्हणजे माशी सारखी. सर ते पेटल्सच आहेत ना सगळे? हा, हे पेटल आहे, हे पेटल आहे. आता काय होतं पाय, बाईला 2 डोळे दिसतात तुम्हाला, डोळ्यांसारखं स्ट्रक्चर दिसतं, पंखासारखं स्ट्रक्चर दिसतं, कलर दिसतो का? बघा बरं, वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज आहेत ऑर्किडच्या. त्यापैकी एक त्यांनी सांगितलं ऑफरीज हा जीनस आहे. यामध्ये बघा बरं, दिसतं का तुम्हाला पेटल सारखं? हे ह्याच्यासारखं दिसतं का? बी सारखं दिसतं का स्ट्रक्चर? बघा बरं, दिसतंय? हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे फिमेल बी. Yes, sir. आता हे फिमेल Yes, sir. काय होतं माहिती का? आता हा जो ऑर्किड आहे ना, या ऑर्किडचे फ्लावर असे की जे दिसतात त्या फिमेल बी सारखे. मग जो मेल बी असतो ना, त्या मेल बीला वाटतं हे फिमेलच. ठीक आहे, मेल बीला वाटतं हे फिमेलच आहे. मग तो मेल बी जो असतो तो दुसऱ्या एखाद्या फ्लावरला व्हिजिट करून आलेला असतो जिथे फिमेल असते. तो मेल जो असतो त्या फिमेल बरोबर कोऑप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामुळे काय होईल, या फ्लावर कडे असलेले जे पोलन ग्रेन आहेत ना, ते मेलच्या बॉडीवर सर पडतात. तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. तर आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का क्लिअर? हॅलो, सर आवाज ब्रेक होतोय तुमचा थोडा.
आता येतो का रे? हॅलो. येस. येस सर, येस सर. हे जे पेटल दिसतं ना, हे फिमेल बी सारखं दिसतं, त्यामुळे काय होईल, हो मेल बी. सर, आता क्लिअर. ओके. हो सर, आता क्लिअर आहे. हा ठीक आहे, आता लक्ष द्या इकडे. ही जी फिमेल बी सारखं स्ट्रक्चर दिसतं ना फ्लावर्स, याला मेल बी येऊन व्हिजिट करेल. मेल बी येऊन ज्यावेळेस त्याला व्हिजिट करेल ना, त्यावेळेस तो मेल बी जो असेल त्याच्याकडे असलेले पोलन ग्रेन तो इकडे डस्ट करेल. समजतंय का? म्हणजे एका फ्लावर कडनं तू काय करेल, दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट करेल, आणि ज्यावेळेस तो एका फ्लावर कडनं दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट करेल, तर यावेळेस तो पोलन ग्रेन जे असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करेल. कळतंय का तुम्हाला हे? मग हेच मी आता तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे, ते एकदा रीड करा, तुम्हाला समजून जाईल लगेच इमिजिएटली. गॉट दिस? समजतंय का? ऑर्किड Yes. नाव काय? ऑर्किडचं नाव आहे ऑफ्रीज. या ऑफ्रीज मध्ये सेक्शुअल डिसीटचा फेनॉमेना. सेक्शुअल डिसीट म्हणजे तिथे फिमेल नाहीच आहे, पण ते स्ट्रक्चर फिमेल सारखं आहे, त्यामुळे मेलला वाटतं ती फिमेल आहे. तो इथे येऊन व्हिजिट करतो, परत दुसऱ्या फ्लावरला जाऊन व्हिजिट करतो, आणि तिथे तो सेक्शुअल ऍक्ट करतो, त्यामुळे पोलन ग्रेन जे असतात ते डस्ट होतात. समजलं का तुम्हाला? व्हॉट दिस? राईट. ऑल Sir, दीज the आर येस सर. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द म्युच्युअलिझम. हे सर्वचे सर्व एक्झाम्पल्स तुम्ही आता रीड करा. लेस दॅन 1 मिनिट बाकी आहे. एकदा हे रीड करा तुम्ही. तर ऑर्किड मध्ये खूप सारी